आलो आलो. भिजायचंय भिजायचंय. नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी सध्या आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, वातावरण अचानक दुपारनंतर असं बदललं ना की मस्तपैकी ढग आलेत आणि दुपारी एवढं प्रचंड गरम होतं की विचारू नका. प्रचंड गरम झालं आणि अचानक बघा काळे ढग आलेत. जोरदार पाऊस पडणार, कुठेतरी गडगडतंय, म्हणजे कुठेतरी पाऊस पडतोय. वादळी पाऊस किंवा अवकाळी पाऊस येण्याचे चान्सेस आहेत. कदाचित मान्सून यावेळी लवकर असावं म्हणून हे सगळं वातावरण निर्मिती होते असं वाटतंय. कारण गेल्या वेळी पण 2-3 दिवसापूर्वी पाऊस पडला. आज परत एकदा पावसाने वातावरण बनवलं आहे, म्हणजे काही खरं नाही. आज जेवढे काही वादळात आंबे पडतील तेवढे जमूया, मजा करूया, मस्ती करूया. पोरं नेहमीप्रमाणे हजर झालेत. काय पाऊस पडतोय, थंड लागतंय. चला मग तुम्ही काय भिजायला तयार आहात सगळे वाटतं. तू नाही भिजणार, याला घरी पाठवा. चला याला घरी पाठवा, तू नको भिजू, तुझं घरी जा. चला बघूया. वादळ वारे सुरू व्हायला सुरुवात झाली आहे. एक पिशवी घेऊन आंबा बोलतोय ना. आंबे गोळा करायला मात्र मजा येते अशा वादळी वारे ना. जय श्रीराम. चला, वादळी पावसाचं आगमन झालेलं आहे. आंबा पडला, पिकलेला आंबा आहे. हा, एक आंबा गावला रे. आज आंबे गोळा करायचा दिवस. ए तुला दाखव, तुला पण भेटला पिक्का. कच्चा आहे, घेऊन जा. मोठा आहे मोठा. अरे झावल पडलं खाली. हे पोरांनो, झाडाखाली जाऊ नका. थोडा थोडा पाऊस येतोय, विजा कडकडत आहेत. लहानपणाची आठवण झाली. असं पूर्ण वादळ वगैरे आलं ना की आंब्याच्या झाडाखाली जाऊन यायचो मी आणि आंब्याच्या प्रचंड गोळा करायचो. चल येतोच काय ते नको. झाड बघ हे होत आहेत. गोळा कर वरून. झाड बघ, फांद्या एकदम हे होत आहेत. कर गोळा कर पटकन. पिकलेला आहे ना हा, बघू दे. दोघं पण. चला पटापट 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 गोळा कर. असे वादळात आंबे दे दे, बॉडीत दे. हा, अरे दे दे. कच्चे आहेत ना, दे दे. टाक टाक बॉडी टाक सगळे. असे आंबे गोळा करायला ना मजा येते मंडळी. पण काय सध्या याच्यानंतर आंबे चांगले खायला मिळणार आहेत. तर पाऊस पडल्याच्या नंतर आंब्यामध्ये बऱ्यापैकी किडी वगैरे पडतात. पडला आता पडला नाही नाही, बिटकी आहे ती. पिशवीच आणायला पाहिजे. पिशवी आणल्याशिवाय काम होणार नाही. वादळी वाऱ्याचा पाऊस आणि आंबे गोळा करण्याची मजा काय वेगळीच आहे. भाऊ हे बाजू बाजू आंबा पण चालतोय. किती वाटते एखाद्या झाडाची फांदी वगैरे तुटायची. चला हे ठेवूया घरी, पिशवी घेऊया आणि परत एकदा आंब्याला निघूया बाहेर. चला पहिला राऊंड तर आंब्याला पण एकदम टी शर्ट मध्ये. टी शर्ट खराब झाला, टी शर्ट मधून आणले. पोरांची मजा आहे. अरे पाऊस येतोय. पंडू पण एकदम एक्साइटेड आहे पावसाच्या आगमनासाठी. चला चला चला. ए तुम्ही कुठे जाताय पोरांनो? अरे कुठे येतो हे? मेलो आंब्याची झाडं हलतायत. गावच्या भाषेत असंच सांगतात, अरे मेलो आंब्याची झाडं हलतायत, कुठे जाऊ नका. हे नॉर्मल कोकणी भाषेतले शब्द आहेत, आमच्या संगमेश्वरी भाषेतले शब्द आहेत. हे झाडं बघा हलतायत. टाका पटकन गोणीत पोरांनो, टाका पटकन. गोणी भरून न्यायचे पटकन. आहे बाबा गोणीत टाक. आमचा वैभव पण एकदम गावले काय वैभव. आता वैभवची ना माझी कॉम्पिटिशन सुरू होईल. वैभव पण कोणी घेऊन शेणाला नाही आंब्याला झालं. हे आंबे गावले काय. बघा ही पोरगी बघा अगोदर झालेली आहे, त्यांचाच आंबा आहे. हे पडत जमा कर पटकन. तुमच्या तो मला थोडे द्या. इतके द्या, 2 इतके दे मला 2 दे. हे बघा पोरं मजा करतात, पोरं मजा करतायत. अरे बस झाले थँक्यू.
स्वतःच्या आंब्यावरच्या झाडातले आंबे देते मला, 2 दिले. हा, थँक्यू. प्लास्कुंड आहेत, थोडेसे खराब झालेले आहेत, लय पडले, सगळा पडला. आहेत अजून. चला आपण थोडंसं पुढे जाऊया, अजून आंबे गोळा करूया. म्हणजे गावाकडे हीच मजा असते, वादळ आलं ना की बाहेर नुसतं वादळासारखं निघायचं आणि त्या वादळाचा आनंद देखील घ्यायचा, पण जपून. थोडंसं आडमाडं असतात ना, त्याच्या फांदी विंदी कधी पण कोसळण्याचे चान्सेस असतात. आणि तुमच्याकडे मोबाईल आहे ना, यावेळी घरी ठेवून यायचा, वीज पडण्याची शक्यता असते, मोबाईलच्या नेटवर्कला वीज येते असं म्हणतात. चला अर्धी गोणी तर झाली आहे, पुढे बघूया कुठे आंबे पडलेत काय. हा एक आंबा आहे, चला. अक्षरशः लहान झाल्यासारखं वाटतं. हे आंबे ना, पडलेले आंबे घेऊ शकतो आपण कोणाच्या झाडाखालचे, पण पाडायचे नाही. हा चिवट आहे बघा, पडला नाही एक पण आंबा. एवढं वादळ आलं, एक पण आंबा पडला नाही इथे, पिकला नसेल कदाचित. चिवट आहे, कलम आहे बहुतेक, आंबा मात्र पडलेला नाही. बरं, ह्या आंब्यांचा उपयोग काय तर आमसूल वगैरे. आता बघा हा पाऊस सगळा आता एक दिवस तरी पडतोच वादळी वाऱ्यासहित, पण ह्या आंबे आहेत ना, पडतात ना या वाऱ्यामध्ये तर हे फुटलेले असतात. तर ह्या आंब्याचा उपयोग काय तर आमसूला घालायला, म्हणजे आमसूला सुकवतो ना आपण, कसं माशांच्या करीमध्ये किंवा मग सुक्या मच्छीमध्ये वापरतो, तर त्या ह्या आंब्यांचा, कच्च्या आंब्यांचा वगैरे आहे ना फायदा होतो. पण पिकलेल्या आंब्यांचं देखील आमसूल वगैरे घालतात. चला ह्याच्यातून वाट कडत जाऊया. चला चला चला. वरती आंबा तर प्रचंड लागला, आता खाली किती पडलेत ते बघूया. भरपूर आंबा लागतो, दरवर्षी कोण इकडे जमा करायला, गोळा करायला येतच नाही. चला आपण पोचलोय. कच्चे आंबे आणि इतके पण पडलेत, काही खराब देखील आहेत, पण आंबे गोळा करून नेऊया. संध्याकाळ मंडळी बघा, आज परत एकदा पाऊस. म्हणजे काल पण पाऊस आला होता आणि आपण वादळामध्ये, खरं तर पावसात आपण आमच्या आईची गडबड उडाली, पावल्यामध्ये खड्डे पडतात ना म्हणून. आज जोरातच पाऊस आला, काल पाऊस आला नव्हता पण आज बघा जोरात आला. विया पण भिजली. तनू आई, भिजायचंय तुला? वियाला भिजायचंय, खूप एकदम गडबड करते बघ. बस हा, भिजायचंय भिजायचंय, मम्मी पण भिजते. चला विया, पावसात भिजते विया. ए विया भिजते, पोरं पण भिजते बघा. विया भिजली, विया भिजली. ए दगड पडेल ती. अरे तिकडून पडाल. पोरांचा मात्र एकदम आनंद झाला. काल पावसात, खरं तर काल पाऊस आलाच नाही ना, आंबे वगैरे घेऊन आलो तरी, पण आज बघा जोरात पाऊस आला. अरे वरून शी काय घाणेरडं पाणी येते, पावल्याखाली भिजू नका. दे दे कागद. बघा पोरांची तर मजाच झाली. विहायला पण ॲक्च्युली थोडंसं भिजवलं आपण. विहा भिजली, विहा भिजली. पाऊस आला, या पाऊस आला. हा दादू पण भिजून आला. लाईट गेली ना सोनाली. पोरांचं मन शांत झालं. काल वादळ आलं, मी आंबे आणले, पण आज आहे ना वादळ नाही आलं पण पाऊस आला. हे घाणेरडं पाणी, याच्यात नका आंघोळ करू. पोरं ऐकणारच नाही.
मंडळी आज आहे तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाची संध्याकाळ म्हणजे दुपार आहे. आता 3 वाजतीलच. आज पण पावसाचं तसं वातावरण झालंय. पण दिवसभर कसं होतं प्रचंड ऊन असतं आणि 2-3 वाजले की मग थोडासा अंधार व्हायला लागतो आणि मग पाऊस पडतो. काल तर प्रचंड वादळी वाऱ्यासहित पाऊस आला. पहिल्या दिवशी आपण आंबे गोळा केले, वादळ आलं तेव्हा थोडासा पाऊस आला. दुसऱ्या दिवशी तर मुलांनी धमाल केली, ते तुम्ही थोड्या वेळापूर्वी पाहिले. आणि आजचा तिसरा दिवस, बघूया आज पाऊस पडेल काय. जर तुम्हाला वाटत असेल आज पण पाऊस पडेल तर कमेंट करा. आणि हा होता व्हिडिओ अवकाळी आलेल्या पावसाचा, वादळी पावसाचा. कसं आहे कोकणात थोडंसं मान्सून पूर्व काळामध्ये हा पाऊस येतोच, नक्कीच येतो, दरवर्षी येतो. त्याच्यात काय असं अवकाळी म्हणू शकत नाही. कारण मान्सून तयार व्हायच्या अगोदर म्हणजे एकदम जोरदार पाऊस यायच्या अगोदर ह्या पावसाचे संकेत येतात किंवा हा पाऊस बरसतो. याला आम्ही अवकाळीच पाऊस म्हणतो. दरवर्षी येतो. फळं पिकण्याच्या अगोदरच येतो कधी कधी, तर वाट लागते. त्याच्यामुळे आम्ही रागाने त्याला अवकाळी पाऊस म्हणतो. पण नक्कीच असा अधेमध्ये कधी पाऊस पडला तर त्याला अवकाळीच पाऊस म्हणतात. सो मंडळी हा होता व्हिडिओ मान्सून पूर्व पावसाचा, वादळी वाऱ्यासहित पडलेला पावसाचा. तर मंडळी आता बघूया पुढे पाऊस पडला तर नक्कीच अपडेट देईन पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा. जर कोकणातलं घर बसल्या दर्शन घ्यायचं आहे तर आमचे व्हिडिओ नक्कीच पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया कोकणातल्या अशाच आणखी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. योगा कोकण आपलं जसा. काळजी घ्या.